स्पष्ट उच्चार शिकवण्यासाठी मराठी वर्णमाला ही एक जादूची छडी. पार्ट 9 आणि याच्यात आपण बघणार आहे व्यंजनाचा लास्ट ग्रुप. तुम्हाला सांगते मराठी भाषा ना अतिशय परिपूर्ण आहे. सो आपल्या भाषेमध्ये आहे एक विशेष व्यंजन जे की आहे ळ. सो ळ हा एक रिट्रोफ्लेक्स साऊंड आहे. सो याच्यामध्ये टंग फक्त तुमची रोल होते आणि फ्लॅप होते, कुठेही टच करत नाही. तुम्ही बघितलं असेल बरेच हिंदी स्पीकर्स असतात त्यांना ळ म्हणताच येत नाही. ळच्या ऐवजी एक तर ते ड म्हणणार किंवा ल म्हणणार. मला माहित आहे ना तुमच्याकडे बाळ आहे, आपण त्यांना सांगतो की नाही ते ड नाही आहे, ते ळ ळ अळी म्हणजे रोल अँड फ्लॅप. आणि नंतरचा उच्चार आहे क्ष आणि ज्ञ. सो क्ष पण क आणि श चं कॉम्बिनेशन आहे आणि ज्ञ द न य या 3 उच्चारांचं कॉम्बिनेशन आहे. सो हे मुलांना शिकवताना वर्णमालेमध्ये शिकवताना व्यवस्थित मॉडेल करा. हे अशा प्रकारे मुलांसोबत बोला, थोडासा ओपन माउथ अप्रोच वापरा, म्हणजे जेणेकरून मुलं हे व्यवस्थित लक्ष देऊन बघतील, लक्ष देऊन ऐकतील आणि स्पष्टपणे बोलायला शिकतील. अजूनही जर मी तुमचं लक्ष वेधून आहे तर मी आहे सपना अशोक डाके, कन्सल्टंट ऑडिओलॉजिस्ट अँड स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट.